नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलच्या पेजवरती। आज आपण जर पाहिलं तर रोहा तालुक्याचा अभिमान म्हणजे रोहा तालुक्याचा असं एकमेव खेळाडू ज्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय, पण तो रायगड मर्यादित राहिला नाही, तो देहू पर्यंत पोहोचला। देहू रोडच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्यानं जिंकला। डिंगडॉंग पुणे या टीमचं त्यानं प्रतिनिधित्व केलं। रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्याच पर्वामध्ये ज्यानं स्पोर्ट्स सायकल जिंकून बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावावरती केला। पण तो सायकल मर्यादित थांबला नाही, तिथून पुढे त्यानं फोर व्हीलर पर्यंतचा प्रवास केला। म्हणजे मागील वर्षाच्या पीएनपीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची त्यानं फोर व्हीलर जिंकली। असा खेळाडू म्हणजेच मुस्तकीम मुकादम आज आपल्या समोर जॉईन होणार आहेत। तर हा आहे मुस्तकीम, ज्यानं खैऱ्या गावापासून रोहा तालुक्यातून तो कधी महाराष्ट्रभर गेला कोणालाच माहिती नाही, पण आज आपण जाणून घेऊया नक्की त्याचा प्रवास कसा होता। तर मुस्तकीम, एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही ज्या वेळेला खेळायला सुरुवात केली, आम्ही म्हणत होतो मुस्तकीम आमचा रोह्याचा आहे, पण आता रायगडकर म्हणतात मुस्तकीम आमचा रायगडचा आहे, कारण की तो संपूर्ण जगभर प्रचलित झालाय। पण यामधील हा प्रवास नक्की कसा होता? प्रवासाच्या बद्दल सांगू इच्छितो की नॉर्मल आपला विलेज टू विलेज टुर्नामेंट खेळून जेव्हा आपल्या साईडला जेव्हा आयकॉन फॉर्मेट जेव्हा चालू झाला, तेव्हा मला इक्कू आणि दुसरे 2-3 असे मोठे खेळाडू आहेत, त्यांनी मला बघितलं। त्यांनी योगेश पेनकर ऑल्सो, की आम्ही लोकलमध्ये जेव्हा पण आयकॉन टुर्नामेंट असेल त्यांच्या बरोबर जायचो। देन मस्ता तालुक्याचा नदीन दाडेकर, ते यांच्या बरोबर पण खेळायला लागलो। नवाज खाननी मला पहिल्यांदा कोलकातामध्ये आपला नेला। तो आपल्या रोहा तालुक्याचे मान आहे, छोटा टायगर म्हणून त्याला ओळख आहे। ते असा प्रवास माझा स्टार्ट झाला की लोकलमध्ये क्रिकेट खेळून ॲज अ प्रोफेशनल बॉलर, आणि मी पहिल्यापासून आपल्या टीमला ऑलराऊंडर म्हणून प्रेझेंट करायचो, पण माझी बॉलिंग सर्वांना चांगली आवडली आणि त्याबद्दल मला आपला फोर्स केला की तू आमच्यासोबत थोडा बाहेर पण निघ, तर जरा चांगलं राहील। पण आतापर्यंत मुस्तकीम आमचा रोहाभर खेळत होता, तो महाराष्ट्रभर खेळत होता, पण आता कुठेतरी तो खेळताना दिसत नाहीये, त्याच्या मागचं नक्की कारण काय? नक्की काय हेच बोलू शकतो की जबाबदाऱ्या पण आहेत खेळाचे। ते खेळत होतो चांगला, पण एक लग्नानंतर एक जबाबदारी थोडी वाढली। ते एखाद्या मित्राने मला कॉल केला की मुस्तकीम, त्याचं नाव नातिक आहे चिमावकर, निगडीचा आहे, त्यांनी कॉल केला की बहरेनमध्ये अशी ऑपॉर्च्युनिटी आहे, क्रिकेट प्लस जॉब आहे, तू येऊ शकतोस का? तर मी बोललो माझा पण ड्रीम असं होता की जिथं पण जॉब करू तिथं क्रिकेट आपला सुटावा नाही। ते त्या हिशोबाने मी होकार दिला आणि आमच्या बॉसनी नौशाद उकेनी मला तिथं ऑपॉर्च्युनिटी दिली, आणि त्या हिशोबाने मी तिकडं चांगला परफॉर्मन्स केला। जसं इथं नाव केला तसं मी बहरेनमध्ये पण तसंच नाव आपलं उज्ज्वल केलं। म्हणजे कामासोबत तुम्ही तिकडे सुद्धा क्रिकेट खेळताय, पण बहरीन मर्यादित खेळलात की संपूर्ण अजून तिकडे अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात? नाही, तिथं पण आपलं आउट ऑफ कंट्रीमध्ये जे सौदी आहे, बहरेनच्या बाहेर कतार आहे, दुबई आहे, तिथून पण ऑपॉर्च्युनिटी आली, पण मी फक्त सौदीमध्ये आपला ऑपॉर्च्युनिटी ती स्वीकारली, कारण तिथं आपला कोकणी टुर्नामेंट झाले किंवा ओपन आयकॉन टुर्नामेंट होते, तिथं मला ऑपॉर्च्युनिटी होती। ते मी आमच्या बॉसकडे बात केली आणि त्यांनी मला तिथं जायची परमिशन दिली, आणि तिथं पण जाऊन आम्ही प्राइस हे केलं, मारले। मागील वर्षामध्ये आपल्या 3 तालुक्यांची स्पर्धा म्हणजे पीएनपी चषक ही स्पर्धा अनाउन्समेंट झाली, त्यानंतर मुस्तकीम मुकादम या स्पर्धेला खेळण्यासाठी येणार आहे की नाही ही चर्चा होती, किंवा नंतर चर्चेचं उत्तर सुद्धा मिळालं, तो बाहेर गावावरून गावी खेळायला आलाय, पण तो पीएनपी ही स्पर्धा खेळणार आहे की नाही हा प्रश्नचिन्ह होता। त्याच्या मागचं नक्की कारण काय? मला अगोदरच कॉल आला जेव्हा पीएनपी चषक अनाउन्समेंट झाली, ते इंडियामधून आधीनी मला कॉल केला अगोदर की मुस्लिम दादा तू येणार आहेस का नाही, जर येशील तर तू माझ्या टीमचा कॅप्टन बन। पण मी त्याला बोललो काय मला सुट्टी भेटणार नाही, आणि काय म्हणतात ना की अशी अनहोनी झाली की मी तिकडं लेदरचा मॅच खेळताना इंजर्ड झालो, आणि बॅक इंजरीमुळे मला डॉक्टरनी 2 महिन्याचा रेस्ट दिला, आणि बोललं की तुम्हाला बेड रेस्ट कंटिन्यू पाहिजे कंपल्सरी, कारण बॅक 2 रिप्समध्ये आपला इंजरी झाली होती, फ्रॅक्चर होता। नंतर बॉसने मला बोलले की इथपेक्षा तू घरी जाऊन चांगला हे रेस्ट घेऊ शकतोस। ते इंडियामध्ये आलो, माहीत पडला सर्वांना की मुस्तकीम आलाय, मग जास्त कॉल यायला लागले। ते आधीने मला कॉल केला पुन्हा एकदा, दादा तू आलायस ते तू माझ्या टीमचाच कॅप्टन बन, पाहिजे तर तू नुसता उभा राहा, पण तू माझ्या टीमचा कॅप्टन बन, मी तुझा फॉर्म भरतो। बोलू बाबा बघ मी फॉर्मसाठी काय आहे नाही, मी खेळणार नाही खेळणार, बॉलिंग का मी फिल्डिंगसाठी उभा राहू शकतो का नाही मला हे माहीत नाही। तर त्यांनी बोला ते काय पण हो, तू पण माझ्या टीमचा कॅप्टन राहायला पाहिजे। ते बोललं नॉर्मल माझा फॉर्म तू सबमिट कर, मी कॅप्टन नका ठेवू, मला फक्त तू असा ऑप्शनमध्ये हे घे,
तेव्हा त्यांनी बोललं ओके दादा ठीक आहे, पण बोली अशी लागली की त्याचे पैसे ते संपले आणि मला पंकज नाकवानी आपल्या टीममध्ये चान्स दिला आणि त्यांनी माझ्यावरती एवढा कॉन्फिडन्स दाखवला की सिच्युएशन अशी आली की मला बॉलिंग करायला पडली आणि अल्हम्दुलिल्लाह अल्लाहचा शुक्र आहे की मी बॉलिंग प्लस बॅटिंग आणि चांगली किपिंग पण केलं, चांगली झेल दडलं तिथं आणि एका एक बघायला गेलं तर मला सिरीज पण भेटली. म्हणजे जे काही आपण बाहेर गावावरून गावी फक्त रेस्ट करण्यासाठी आला होतात, पण तिथे मात्र बॅटिंग म्हणजे सगळ्यांच्या आग्रहाखातीर बॅटिंगसाठी फक्त येणार हे अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. पण तिथे गेल्यानंतर मॅचची सिच्युएशन अशी, कारण की क्रिकेटचा खेळ असा आहे, तिकडे ना तुमच्या शरीराची काळजी घेतली जात, मैदानावरती उतरल्यानंतर ना भूक लागत ना ताण, आपण जे म्हणतो ना ते आज मुस्तकीमने अनुभवलं सुद्धा. कारण की जसा तो मैदानावरती उतरला, इंजुरी होती तरी सुद्धा त्यानं बॅटिंग सुद्धा केली, बॉलिंग पण केली आणि फिल्डिंग सुद्धा केली आणि म्हणून टीम जिंकली आणि तो स्वतः जिंकला, कारण की तो क्रिकेटच्या सोबत निस्वार्थ राहिला. तर आता रोहा तालुका प्रीमियर लीग 2025चं चौथं पर्व चालू आहे. तू आज इकडे मैदानावरती सुद्धा आलायस, पण मैदानावरती आम्हाला खेळताना काय दिसत नाहीये? ते सिच्युएशन अशी होती की मला स्वतःला माहित नव्हतं की मी आरटीपीएल ला पोहोचेन का नाही पोहोचेन, कारण मला योगेश दादानी आणि आपला तेजसनी उफ टेक्या त्यांनी मला आपला कॉल केला की मुस्लिम तू अवेलेबल आहेस का नाही, कारण सर्व खेळाडू यंदा आरटीपीएल मध्ये खेळणार आहेत आपले मोठे मोठे. तर मी बोललो का नाही मला सुट्टी कन्फर्म नाही, मी येईन ते जानेवारी किंवा फेब्रुवारीला रमजानमध्ये येईन. तर अशी सिच्युएशन झाली की मला आपला सुट्टी काढून यायला लागला आणि इथं उपस्थित आहे आणि थँक्स फॉर आरटीपीएल की सत्कार माझा आपला इथं चांगल्या पद्धतीने केला. पण आय होप फॅन्सला हेच सांगेन की नेक्स्ट इयर नक्की खेळणार, यंदासाठी सॉरी की खेळू नाही शकत. तर आता आपण जर पाहिलं तर युवा खेळाडू खेळतात, म्हणजे काही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत, पण आताचं क्रिकेट असं झालंय की 6 बॉलमध्ये एखादा षटकार मारतात, त्याची रील इंस्टाग्रामवरती अपलोड होते आणि मग तशा माध्यमातून सोशल मीडियावरती व्हायरल होण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण तुम्ही काय सांगाल युवा खेळाडूंना? नाही, मी तर फक्त हेच सांगेन की तुम्ही रील टाकेपेक्षा ते जे तुम्ही परफॉर्म करून आले ग्राउंडवरून, ते आपले स्वतःला काय तुम्ही बेस्ट केलंय का वाईट केलं तुम्ही याच्यावरती लक्ष द्या. कारण मी स्वतःहून आपला बघायला गेलं ना तर चांगला परफॉर्मन्स असो किंवा वाईट परफॉर्मन्स असो, मी येऊन माझा ते परफॉर्म बघतो आणि आपला अभ्यास करतो का मला अजून काय बेस्ट करायचं आहे. हे नाही की मी आपला स्वतःहून आपला व्हिडिओ एडिट करून मी रील्स वगैरे टाकतो. अशी पोस्ट बनवा तुम्ही आणि एडिटर तुमच्या पाठी लागो की या खेळाडूंची ना ती कॅपॅसिटी आहे, मला ह्याची रील बनवायची आणि मला सोशल मीडियावर टाकायची आणि ह्याला तो सोशल मीडियावर फेमस करू. स्वतःहून फेमस व्हायची प्रयत्न करू नका. बस हे करा की आपला परफॉर्म केवढा चांगला होईल आणि दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आपण कसे बेस्ट बनू, फक्त याच्यावरती लक्ष ठेवा. आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की एक मॅच तुम्ही बेस्ट केला तर ह्याचा मतलब हे नाही की तुम्ही प्रत्येक मॅचला बेस्ट करायची कोशिश करा. हे नाही की मीच आहे ते आपला आताचा ॲटिट्यूड तोच आहे, पण एक हेच राहणार माझा दिलापासून हीच अपेक्षा राहील की तुम्ही बेस्ट करा, बेस्ट खेळा आणि क्रिकेटला सन्मान द्या. क्रिकेट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर. आणि राहिले रील्सची बात, ते माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केला वदूदने, की त्याने मला फ्रेममध्ये आणला, कारण रील्स वगैरेच्या बद्दल मला काही माहीत होतं नाही. त्याने पहिल्यांदा माझी रील्स इन्स्टावर टाकली, नंतर यूट्यूबवर टाकली आणि जे यूट्यूबवर माझं जे चॅनल आहे ते त्याच्या मुलेच आहे. तर अशी ओळख बनवा की तुमचा भाऊ पहिले तुमच्या सपोर्टला ये, नंतर दुसरे रील्सवाले खूपच आहेत एडिटर, ते तुम्हाला सपोर्ट करत राहतील आणि भावाचा सपोर्ट खूप गरजेचं आहे. तर आता मुस्तकीम बाहेर गावावरून गावी तर आलाय, पण मग ह्या हंगामाची नक्की प्लॅनिंग काय? या हंगामाची आता हे सर्वांना सांगतो की यंदाचा सीझन नक्की खेळणार, जिथं पण ऑपॉर्च्युनिटी भेटेल मुस्तीम तिथं दिसणार. थँक्यू गाईस. येस, म्हणजे मुस्तकीम मुकादम या पूर्णपणे हंगामामध्ये आपल्याला रायगड जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रभर आपल्या खेळताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या नावाचा बोलबाला आपण जगभर पाहणार आहोत. येस, थँक्यू सो मच. आणि हा होता मुस्तकीम मुकादम, ज्यांच्या माध्यमातून सगळ्या घडामोडी आपण जाणून घेतल्यात. तर आवर्जून मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि असंच प्रेम संपूर्ण रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजला सुद्धा तुम्ही द्या. धन्यवाद. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.